नमस्कार, dear Srash Morning Leaders. Myself Mrs. Mayuri Tushar Pawar from Srash Morning Private Limited, संगमनेर. आपण या काकांना काही दिवसांपूर्वी आपला नेत्र संजीवनी ड्रॉप दिलेला होता. तर काकांना डोळ्यांचा काय प्रॉब्लेम होता आणि काकांना काय रिझल्ट आला काकांकडून जाणून घेऊ. काका नमस्कार. काका तुमचं नाव? चंद्रशेखर शेंडे. कुठून बोलतात काका आपण? कोल्हापूर. काका कोल्हापूरहून बोलतात. तर काका तुम्हाला डोळ्यांना काय काय प्रॉब्लेम होता? डोळ्यानं एक साईडचं मला एका डोळ्यानं कमी दिसायला लागायचं आणि जरासा डोळ्याला प्रॉब्लेम म्हणजे जरा चिकटापणा आहे. म्हणजे तुम्हाला वाढत्या वयानुसार हां, डोळ्यांचे थोडे थोडे प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागले आणि आम्ही सतत मोबाईल डेस्कटॉप आणि नेटसाठी असल्यामुळे मी काम माझं दिवसभर चालतं. मग मी ज्यावेळेला तुम्ही मला दिलं त्यावेळेपासून मी यूज करतो. मला श्रेयस श्रेयस कंपनीचा मी यूज केल्यानंतर मला असं दिसून आलेलं की इतर प्रॉडक्टपेक्षा हा प्रॉडक्ट युनिव्हर्सल असल्यासारखा दिसला. कारण मी ज्यावेळेला फक्त पहिले 2 दिवस लावले तेव्हा माझ्या डोळ्यातील नेत्रदृष्टी आहे ती क्लिअर कन्सेप्ट म्हणजे मला बारीकसुद्धा वाचू येऊ शकतं, दिसू शकतं. मी म्हटलं ह्या वयाला मला पण एवढं क्लिअर दिसू लागतं. तर बाकीच्यांना पण आता कमी वयातल्या लोकांना सुद्धा हे डोळ्याची प्रॉब्लेम मोबाईल टी व्ही त्यामुळे मी असं सांगू शकतो की बाबा सगळ्यांनी हा जर ड्रॉप तुम्ही यूज केला तर तुम्हाला चष्म्याची पण आवश्यकता सहजासहजी भासणार नाही. आणि मी आमच्या घरातल्या लोकांना आहेत मोठे त्यांना मी सजेस्ट केले आणि ते घेतलेले. ॲलोपॅथी स्टेरॉइड पेन किलरकडे जाण्यापेक्षा आयुर्वेदाकडे वळा. तुम्हाला जवळ किती आहे आपले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी श्रेयांचं मी अमृत ज्यूस वापरतो त्यामुळे माझी हेल्थ त्यामुळे दोन्हीही होतं. दवा पण होतं आणि आम्हाला सांगायला बरंही वाटते की बाबा माझी हेल्थ मी आता वेल मेंटेन केले. कारण बॉडीतली प्रतिकार क्षमता ह्या वयात कमी येते. लिव्हरची म्हणा बाकी सगळ्या इंटरनल. आता हे ह्या वर्षी पावसाळा आता आमचा पावसाळा त्रास किती होतो आणि आपलं खानपान चुकीच्या आपल्या बॉडीत जातात ते काढणं गरजेचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी अमृत ज्यूस घेणं फार महत्त्वाचं आहे. काकांचं सुद्धा म्हणणं आहे की स्टेरॉइड पेन किलर ॲलोपॅथीपेक्षा आपण जे आपले पारंपरिक गोष्टी म्हणजे आधी आपण जो आयुर्वेद काळ होता तेव्हा ते 4 वेदांपैकी जे आयुर्वेद काळ होता तेव्हा आपण आयुर्वेदाकडेच लक्ष द्यायचो आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायचो. याच्याने आपण बरी व्हायचो. आयुर्वेद हा असं असतो की रिझल्ट भरले लेट आला पण हा कायमस्वरूपी रिझल्ट येत असतो. काकांचं म्हणणं आहे की ॲलोपॅथीकडे दुर्लक्ष करा आणि आयुर्वेदाकडे नक्की वळा. जवळ करा आयुर्वेदाला. कारण आयुर्वेद हा आपल्याला पूरक आहे. बरोबर. नक्की चालेल. थँक्यू सो मच काका. हर श्रेयांश गरगस.